नमस्कार मंडळी, उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे आज आपण उन्हाळी वाळवणाचा उपवासाचे कुरकुरे बघणार आहोत। चला तर मग बनवूयात। यासाठी मी येथे 400 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे आणि तो एका भांड्याने मोजून घेतलेला आहे। म्हणजे पाण्याचे प्रमाण घेण्यासाठी मी त्याला एका भांड्याने फुलपात्राने मोजून घेतलेला आहे। आता हा साबुदाणा मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे, जेणेकरून त्याच्यातले सगळे स्टार्च जे आहेत ते निघून जातील। मी हा साबुदाणा 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता आपण रेग्युलर साबुदाण्याची खिचडी बनवतो त्यावेळेस जितकं पाणी टाकतो तितकंच पाणी, एक पेरू बुडेल इतकं पाणी आपल्याला ठेवायचं आहे। पाणी कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही। आता मी या साबुदाण्याला रात्रभर भिजत ठेवलेला आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही साबुदाणा चांगला भिजलेला आहे। 400 ग्रॅम साबुदाण्यासाठी मी 1 किलो बटाटे घेतलेले आहे। हे बटाटे आपल्याला उकळून घ्यायचे आहे। बटाट्याला 3 शिट्या काढून झालेल्या आहेत। आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी उकळत ठेवायचे। ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच भांड्याने आपल्याला त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। तोपर्यंत आपण बटाटे किसून घेऊ। बटाटे चांगले आपल्याला किसणीने बारीक करून घ्यायचे आहे। सर्व बटाटे माझे किसून झालेले आहेत। बटाटे किसून होईस्तोपर्यंत पाण्यात चांगली उकळी आली आहेत। आता यामध्ये आपल्याला मीठ, जिरे आणि चिली फ्लेक्स घालायचं आहे। जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे नाही टाकले तरी चालतील। आता आपल्याला हे सर्व जिन्नस चांगले हलवून घ्यायचे आहेत। आता आपण यामध्ये साबुदाणा घालूया। साबुदाणा घातल्यावर या मिश्रणाला कंटिन्यू हलवत राहायचं आहे। साबुदाणा धीरे धीरे ट्रान्सपरंट होत आहे। साबुदाणा जोपर्यंत काचेसारखा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट शिजला की यामध्ये आपल्याला बटाट्याचा कीस घालायचा आहे आणि तो पूर्ण मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। बटाटा घातल्यानंतर मिश्रण जास्त वेळ शिजवायचं नाही। बटाटा घातल्यानंतर मी हे मिश्रण 5 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। बटाटा आपल्याला त्या मिश्रणामध्ये पूर्ण एकजीव करायचा आहे। कुरकुरे करण्यासाठीच आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून याला गॅसवरून उतरवून घेऊ आणि थंड करून घेऊ। अशा प्रकारे हलवून मी याच्यातली वाफ काढून घेत आहे थंड होण्यासाठी। पीठ आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण याचे कुरकुरे बनवून घेऊ। कुरकुरे बनवण्यासाठी एखादी प्लास्टिकची पिशवी, दुधाची पिशवी म्हणा, तुमच्याकडे जी प्लास्टिकची पिशवी असेल त्या पिशवीमध्ये अशा प्रकारे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि तिला वरतून रबराने पॅक करून घ्यायचं आहे। वरतून पॅक केल्यानंतर ह्या पिशवीला अशा प्रकारे खालून छिद्र पाडून घ्यायचं आहे। छिद्र जरा मोठंच करायचं, कारण हे कुरकुरे जे आहेत हे वाळल्यानंतर खूप बारीक होतात, त्यामुळे छिद्र हे थोडं मोठं करायचं। आणि अशा प्रकारे हे कुरकुरे आपण टाकून घ्यायचे आहेत। कुरकुरे टाकताना लांब लांब आणि जरा असे जाडसर ठेवायचे, कारण हे वाळल्यानंतर खूप बारीक होतात, त्यामुळे जाडच कुरकुरे आपल्याला टाकायचे आहेत। मी अशा प्रकारचे रिंगा पण बनवून घेतलेले आहेत। तुम्हाला जो आवडेल तो शेप तुम्ही तयार करू शकता। मी ह्या प्रकारे असे गोल गोल रिंगा पण टाकलेले आहे। अशा प्रकारे मी माझ्या गॅलरीमध्ये हे कुरकुरे वाळण्यासाठी ठेवलेले आहे। दिवस कडकडीत उन्हात वाळल्यानंतर हे कुरकुरे असे तयार झालेले आहेत बघा। खूप छान असे तयार झालेले, रिंगाही खूप छान निघाले आहेत। आता मी तुम्हाला हे तळून दाखवते। मग टाकताच बरोबर खूप छान फुलत आहेत। 400 ग्रॅम साबुदाणा आणि 1 किलो बटाटे याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे आणि सोबतच जे आपण पाण्याचं प्रमाण घेतलं होतं तेही बरोबर झालेलं आहे। कुरकुरे हे अगदी कुरकुरीत झालेले आहे आणि याची चव सुद्धा खूप छान लागत आहे। तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हे कुरकुरे कसे झाले। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा।